विश्वास। ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सरकार येईल असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे। ऑक्टोबरमध्ये काय असेल चित्र महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणजे जी आघाडी महायुती आहे, महायुतीचं राज्य परत येईल। दादा, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न आहे। आपण वेळोवेळी कोकणातील तरुणांना स्पर्धा परीक्षेमध्ये व्यासपीठ देण्याचा या ठिकाणी बोलता, अजून काय उपाययोजना स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी आपण करणार? स्पर्धा परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी जास्त पास व्हावेसाठी क्लासेस आम्ही घेतो। कणकवलीच्या कॉलेजमध्ये क्लासेस घेतो। यावर्षी झाले नसतील माझ्या बहुतेक, पण आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये एक क्लासेस घेऊ की त्यांना संख्या वाढावी IAS IPS मध्ये आमची, म्हणून आम्ही प्रयत्न करू। आपण आपल्या BJPच्या कार्यालयातर्फे एक अरेंज करू। मी सिंधुदुर्गात तशी करेन। दादा, मुंबई गोवा महामार्गाचा जो परिसर आहे म्हणजे अगदी रत्नागिरी जिल्ह्याचं ते चिपळूणपर्यंत तो खूपच खराब झालेला आहे। आपण या संदर्भात दौरा काढणार आहात का, पाहणी दौरा? पुढच्या वेळी येईन जाऊ मी तुमच्या सकट दौरा साईटवर काढ। बस दादा, आता दर महिन्याला रत्नागिरी दिसणार, दर 2 महिन्यांनी की दर 3 महिन्यांनी की 15 दिवसांनी रत्नागिरीमध्ये? पण तुम्ही आल्यानंतर राजेशला शक्ती मिळेल। आपली अपेक्षा काय सांगा, मी तसं करू। महिन्यांतरी यावं, मग राजेशला शक्ती मिळेल। मी काय सांगितलं आपल्याला, किती वेळा येणार? हा, राजेशला एनर्जी आहे। एक स्टेप मी पुढे आहे। धन्यवाद दादा। मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करण्याचं काम लवकर आणि दर्जेदार व्हावं यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा विश्वास खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला। मुंबई गोवा महामार्ग अजूनही अपूर्ण आहे, फार टीका होते। मी सांगू ना, आता पुढची वर्ष आपल्याला मोजायला लागणार नाही, मला थोडी संधी द्या, मोजायला लागणार। 24 अखेर पूर्ण होईल असं अपेक्षा धरूया। 24 आत्ताच आलं। अच्छा, फार हे आहे काय, मला माहित नाही का आता हा जुलै आहे। मी त्यांना आता बोलवणार मीटिंग, त्यात रस्त्याची असेल, त्यात आपण जाणून घेऊया। पण परत असं होणार नाही, ठराविक महिन्यांमध्ये रस्ता चौपदरीकरण दर्जेदार व्हावा हे आपण। एकंदरीत आपल्या बोलण्यातनं रत्नागिरी जिल्ह्यावरती केंद्राची छाप पडेल असं आपल्याला वाटतंय? केंद्र आणि महाराष्ट्र दोघांची छाप रत्नागिरी जिल्ह्यावर पडेल आणि पत्रकारांची थाप पडेल। दादा पुन्हा केंद्रात मंत्री होणार अशी सगळ्यांना अपेक्षा होती, पण थोडी निराशा झाली कोकणवासी। काय होणार नाही, काय निराशा जास्त काळ टिकणार नाही। अच्छा, पुढच्या विस्तारामध्ये दादांचा नंबर असेल? तुझ्या ब्रेकिंग न्यूज साठी काढून घेऊ। इको सेन्सिटिव्ह झोन हा एक अडचणीचा विषय आला, मला निलेशजी बोलले। मला माहिती आहे, निलेश तो बोलला, माझ्याकडे नोंद आहे। मी संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊ। सेन्सिटिव्ह झोनचं काय आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर यादव यांच्याशी भेट घेऊ, ते कसं दूर करते मी प्रयत्न करेन। तो विषय त्यांनी मला सिंधुदुर्गातच सांगितलेला आहे। दादा, स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे खासदार नारायण राणे म्हणाले आणि राजापूर तालुक्यात रिफायनरी होण्यासाठी वातावरण तयार करणार असल्याचंही त्यांनी पत्रकारांजवळ बोलताना सांगितलं। मी आता सांगितलं आपल्याला की जी दरडोई उत्पन्न वाढवण्याचे जे मार्ग आहे, एक तर कृषी आणि प्रक्रिया उद्योग हे करायला पाहिजे। ते स्थानिकांना करण्यासाठी मी माध्यम उपलब्ध करून देईन। कृषी प्रक्रिया उद्योग एक झालं, त्यानंतर इथे उद्योग धंदे वाढले पाहिजेत, स्थानिक तरुणांना इथे नोकऱ्या मिळाव्यात, इथल्या तरुणांनी चांगलं शिकलं पाहिजे, मोठ्या पगाराच्या नोकऱ्या जेव्हा करतील तेव्हाच उत्पन्नामध्ये मोठी भर पडेल। तर यासाठी बोलून नाही, त्यासाठी तसे मार्ग, तसे क्लासेस इथे घेऊन त्यांना प्रवृत्त करू आम्ही उद्योगधंदे करण्यासाठी। रिफायनरी झालीच पाहिजे हे आता आपण प्रयत्न सुरू केले। प्रयत्न नाही, रिफायनरी होण्याचं वातावरण तयार करू। पाऊस गेला का एक मोर्चा समर्थांना स्वागत, रिफायनरचं स्वागत, आणि विरोध करणाऱ्यांना जे काय वाक्य ते नंतर सांगू आम्ही, पण हा एक मोर्चा समर्थनाचं काढणार। रिफायनरी बरोबर आणखी कोकणामध्ये उद्योग जे जे उद्योग ते मी प्रत्येक जे उद्योग येणार, MIDC येतील, छोटे मोठे उद्योग कोणते यावेत, इथल्या मुलांना इंजिनिअरिंग बरोबर आणि वेगळे ट्रेड याचं मार्गदर्शन, आधुनिक टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन
मिळेल असे सर्व उपाय करणार. दादा रिफायनरीला जो विरोध होता, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी वातावरण तयार झाले पाहिजे असे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तरी पण पर्यटनामध्ये आज दादा आपण खूप मागे आहोत. पर्यटनासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या उपलब्ध करा आणि त्या सिंधुदुर्गात आता होत आहेत. सिंधुदुर्ग आता 5 स्टार बरेच 15 5 स्टारसाठी जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पर्यटक आल्यानंतर त्याला जेवण कसं लागतं, राहायला कसं लागतं, त्यांच्या आवडीनिवडी काय त्याप्रमाणे निर्माण करावं लागतं. जे आम्ही तिथे प्रत्येक हॉटेल मालकाला प्रशिक्षण दिलंय ते आपण रत्नागिरीला सुरू करू आणि आपण हा जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे तर रत्नागिरी करू, प्रयत्न करू. आता रिफायनरीचा जो विषय मगाशी तुम्ही बोललात की तुम्ही एक समर्थनार्थ मोर्चा काढणार आहात, तर सध्या जे विरोध करताय त्याची काय कारणं तुम्ही पाहिलीत? तुम्हाला एक सांगू आपल्याला कुठल्या वृत्तपत्र ह्याच्यात मी माय कोकण म्हणून माझं चॅनल माय कोकण, तर माझा पण कोकण आहे म्हणून सांगतो. मी कोकणात जन्म झाला आणि मग कोकणामध्ये हवामान कसं आहे, वातावरण कसं आहे, साधन सामुग्री काय हे मला सगळं माहिती आहे आणि हेही माहिती आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना अनेक खाती सांभाळली आहे. कुठला प्रकल्प आल्यानंतर एन्व्हायरमेंट खराब होईल हे मला माहिती आहे. मी परदेशातले अनेक प्रकल्प फ्रान्स वगैरे युरोप फिरलेलो आहे, कळलं ना. 50 परदेशी देश पाहिलेत आणि तिथे हे प्रकल्प आहेत. कोणाचं काय होत नाही. हे यांना पैसे मिळेपर्यंत हे आंदोलन आहे. मी आता वेळ नाही म्हणून सांगितलं नाही. कोळशापासून वीज बनवणारे कंपन्या 50 कंपन्या उद्धव ठाकरेंना भेटायला गेल्या मातोश्री. जैतापूर चालू नाही करणार. जैतापूर तुम्ही चालू केलं तर आम्ही कोळशाची वीज कोण घेणार नाही. आमचे कारखाने 50 बंद पडतील. तुम्ही जैतापूर सुरू करू नका. कोणताही कारखाना इथे आणू नका. त्याच्या बदल्यात 50 कोटी रुपयेची तडजोड झाली आणि 5 कोटी ॲडव्हान्स दिले. हे मी हाऊसमध्ये बोललेलो आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत. हे असे लोकांचा विरोध आम्ही ग्राह्य धरणार. मला तर कारण काही असो मला मान्य नाही. मला माझ्या लोकांना नोकरी द्या, त्याच्या पोटाला अन्न द्या. मी बाकी काय ऐकायला तयार नाही. दरम्यान रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर येथे सुरू करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन खासदार नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. स्ट्रक्चरमध्ये विमानतळ आला, वाहतूक व्यवस्था आली. तर ह्या मी तुम्हाला सांगतो 20 दिवसानंतर मी ते वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून वरिष्ठ आणि बाबा आता हायवे आहे, काय विलंब होतोय, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, किती दिवसात करा, टाइम लिमिट द्या. कळलं की नाही. तसं विमान सुरू करण्याचा प्रयत्न या इंडस्ट्री येतील ना ऑटोमॅटिक विमानतळ सुरू होईल. काय होतं आता सिंधुदुर्गात पाहिलं तुम्ही ना, हे तर प्रवासी मिळायला पाहिजे. ते प्रवासी आधी इंडस्ट्री आपण काही सुरू करू आणि मग विमान वाहतूक तुम्हाला दिवसातून 4-5 विमानं इथून जातील तसं करू. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिलेले आहे. तरी पण पर्यटनामध्ये आज दादा आपण खूप मागे आहोत. पर्यटनासाठी ज्या गोष्टी लागतात उपलब्ध करा त्या सिंधुदुर्गात आता होत आहेत. सिंधुदुर्ग आता 5 स्टार बरेच 15 5 स्टारसाठी जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी पर्यटक आल्यानंतर त्याला जेवण कसं लागतं, राहायला कसं लागतं, त्याच्या आवडीनिवडी काय त्याप्रमाणे निर्माण करावं लागतं. जे आम्ही तिथे प्रत्येक हॉटेल मालकाला प्रशिक्षण दिलं ते आपण रत्नागिरीला सुरू करू आणि आपण हा जिल्हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे तर रत्नागिरी करू. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं
बीट से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।